श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर स्वामी महाराज सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वामी सेवा करत असताना आपल्याला बरेच अनुभव येत असतात. स्वामींची प्रचिती येत असते. खूप असे अनुभव स्वामींचे आपल्याला येतात. पण असे काही भक्त आहेत की जे म्हणतात, आम्ही एवढी स्वामी सेवा करतो, एवढी भक्ती करतो, जप करतो, पारायणे करतो, तरी आम्हाला स्वामींची प्रचिती देत नाहीत किंवा काही दृष्टांत देत नाहीत. तर तो स्वामींचा सेवेकरी आहे. जो स्वामींचा भक्त आहे त्यांना स्वामी काही ना काहीतरी प्रचिती देतच असतात. आपली जेवढी पात्रता नसते किंवा आपल्याला कळून येत नाही की स्वामी आपल्याला काय अनुभव देत आहे, काय प्रचिती देतात, हे आपल्याला तेव्हा कळून येत नाही जेव्हा आपण नवीन सेवेमध्ये असतो. तेव्हा आपल्याला तेवढी प्रचिती, स्वामींचे अनुभव कळायला थोडा उशीर लागतो. पण जे खूप वर्षापासून स्वामींची सेवा करतात त्यांना स्वामींची आलेली प्रचिती लगेच समजते. तर असे काही जे संकेत आहेत, स्वामी महाराज आपल्याला नेहमीच देत असतात. दुःखामध्ये सुखामध्ये स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत. फक्त आपलं मन ते जाणून घेत नाहीत किंवा आपल्यामध्ये तेवढी ती पात्रता नसते की स्वामींचे संकेत आपण ओळखून घेण्याची. तर स्वामींचे संकेत आपण कशा प्रकारे संकेत आपल्याला स्वामी महाराज देत असतात, हेच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे मनापासून स्वामीची भक्ती करतात ना, त्यांना स्वामीची जी प्रचिती आहे ती 100% येतच असते. स्वामी देतच असतात. फक्त त्यांना समजण्यासाठी हा वेळ लागतो. तर स्वामी कशा प्रकारे आपल्याला संकेत देत असतात, प्रत्यक्षपणे येऊन स्वामी आपल्याला दर्शन देणार नाही. स्वामी कशाद्वारे आपल्याला हे संकेत देत असतात. तर ते संकेत कसे असतात, तर सर्वात पहिला संकेत म्हणजे स्वामींचा असतो तो म्हणजे स्वप्नामध्ये काही ना काहीतरी दृष्टांत देणे. मग ते स्वप्न कधीही पडू दे, गुरुवार असू दे किंवा मंगळवारी असू दे, सोमवारी असू दे, कुठल्याही वारी स्वामी आपल्याला दर्शन देत असतात. जेव्हा आपल्याला मासिक पाळी आलेली असते तेव्हा सुद्धा स्वामी आपल्याला दर्शन देतात. एकाचं असं म्हणणं असतं की या 4 दिवसामध्ये स्वामींची पूजा करू नये, सेवा करू नये. मग स्वामींना ते आवडत नसेल तर स्वामी आपल्या स्वप्नामध्ये कसे काय दृष्टांत देतात? ती व्यक्ती जर स्वामींना जवळ आलेली आवडत नाही तर मग त्या व्यक्तींना स्वामी स्वप्नामध्ये कसे काय दृष्टांत देतील? तर या दिवसामध्ये सुद्धा स्वामी आपल्याला दृष्टांत देत असतात. असा काही शुभ दिवस नसतो की त्याच दिवशी स्वामी आपल्याला दृष्टांत देणार. स्वामीच्या मनामध्ये जेव्हा येईल तेव्हा स्वामी आपली पात्रता होईल, स्वामींनी दृष्टांत आपल्याला द्यायला पाहिजे अशी जेव्हा आपली पात्रता होईल तेव्हा स्वामी आपल्याला दृष्टांत ते देतच असतात. स्वप्नामध्ये काही ना काहीतरी आपल्याला स्वामी दृष्टांत देत असतात. स्वप्नामध्ये स्वामींची मूर्ती दिसणे किंवा साक्षात स्वामी दिसणे, आपल्याशी ते बोलताय किंवा स्वामीच्या केंद्रामध्ये गेलोय, आपण स्वामींचे दर्शन घेत आहोत. तुम्ही ज्या काही अडचणीत आहात तर त्या अडचणीवर स्वामींनी तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवा, स्वप्नामध्ये येऊन मार्ग दाखवला आहे. अशा प्रकारे स्वामी आपल्याला स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत हे देत असतात. तर दुसरा संकेत असा आहे, आपण जो मंदिरामध्ये दिवा लावतो, जो घरामध्ये दिवा लावलेला असतो, तर त्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तयार होणे, फुलाची, त्रिशूळ, ओम किंवा फुलपाखराची, झाडाची, अशा वेगवेगळ्या प्रकारची चंद्र तयार होणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांमध्ये आकृती तयार होते. तर हा एक प्रकारे स्वामींचा शुभ संकेतच असतो की आपण जी काही सेवा करतोय, ती स्वामींची जी काही पूजा करतोय, तर ती आपल्या स्वामींपर्यंत पोहोचते आहे, असा स्वामींचा तो शुभ संकेत असतो. आणि मंदिरामधला जो दिवा असतो, देवघरातला, तर तो दिवा एकाच ठिकाणी ठेवायचा असतो. रोज आपण दिवा वेगवेगळा लावायचा नसतो, तो एकच दिवा मंदिरामध्ये आपल्याला ठेवायचा असतो. तर तिसरा संकेत हा स्वामींचा असा आहे की शुभ संकेत आपल्याला एकदमच असा सुवास येणे, अत्तराचा म्हणा किंवा चंदनाचा, एकदम अशी सुवासाची झुळूक येते आपल्याला. तर ती काही सेकंदासाठी असते.
तर अशा प्रकारचा सुवास हिना अत्तराचा, चंदनाचा, आणखीन कुठलाही सुगंध जो येतो तर ती पण एक स्वामींचा एक शुभ संकेत असतो. त्याद्वारे पण स्वामी आपल्याला हे सांगून जातात की मी तुझ्या जवळच आहे, मी तुझ्या सोबतच आहे. तर हा त्या काळचा सुगंधाचा संकेत असतो जो स्वामी आपल्या त्या सुगंधाद्वारे देत असतात. बऱ्याच भक्तांना हा अनुभव पारायणामध्ये भरपूर येतो. जे पारायण करत असतात गुरुचरित्र, स्वामी चरित्र, तर त्यांना असा अनुभव नक्कीच येतो. तसा चौथा संकेत स्वामींचा असा आहे की आपण जेव्हा स्वामींपाशी बोलतो, स्वामींचे नामस्मरण करत असतो, स्वामींना आपल्या मनामध्ये एखाद्या वेळेस आपण सांगत असतो, काही ना काहीतरी आपण गप्पा मारतच असतो, काही मनातले विचार आपण स्वामींशी सांगतोय, तर तेव्हा अचानक दारामध्ये गायी येणे किंवा कुत्रा येणे हा देखील एक शुभ संकेत आहे. त्यावेळी ते दारासमोर आलेल्या प्राण्यांना आपण काहीतरी खाऊ घातलं पाहिजे. अशा प्रकारे देखील स्वामी महाराज आपल्याला शुभ संकेत हा देत असतात. तर पुढचा संकेत असा आहे पाचवा. तर या संकेतामध्ये मनामध्ये आपल्या काहीतरी प्रश्न चाललेले आहेत किंवा काही ना काहीतरी आपण कुठल्या तरी अडचणीत आहोत आणि त्यामधून आपल्याला मार्ग दिसत नाही, तो प्रश्न आपल्याकडून सुटत नाही, तर त्याचवेळी एखादी व्यक्ती आपल्यासमोर येणे, आपल्या घरात येणे, जी आपली गोष्ट मनामध्ये चाललेली आहे त्याच गोष्टीचे उत्तर आपल्याला त्या व्यक्तीकडून आपल्याला नकळत मिळणे, हे देखील स्वामीचा संकेत आहे. त्याच व्यक्तीच्या रूपात स्वामी येऊन आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं हे देत असतात. तर हा देखील स्वामींचाच एक शुभ संकेत आहे की अचानक एखादी व्यक्ती येऊन आपल्या मनामध्ये जो प्रश्न चाललेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर किंवा त्या संकटातून मार्ग दाखवतात. तर त्या व्यक्तीच्या रूपात स्वामींच्या आलेला असं तुम्ही समजा, आणि तो देखील आपल्यासाठी स्वामींनी दिलेला एक संकेतच आहे. तसेच सहावा संकेत असा आहे की जिथे आपण जातो तेथे आपल्याला स्वामी दिसतात. बऱ्याच वेळा असं होतं बघा, आपण कुठेतरी प्रवासाला चाललोय किंवा बाहेर कामानिमित्त घराबाहेर पडलोय, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वामी दिसत असतात. मग ते एखाद्या गाडीवर म्हणा किंवा एखादा फोटो किंवा एखाद्या स्वामींचं केंद्र किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तेथे सुद्धा स्वामींचं मंदिर, स्वामींचा फोटो लावलेला आहे. तर अशा वेगवेगळ्या आणि फक्त आपल्याला स्वामीच दिसत आहे, तर हा सुद्धा स्वामी महाराजांचा एक शुभ संकेत आहे. आपल्या पाठीशी आहे, सोबत आहे स्वामी, तर हा देखील स्वामींचा संकेतच आहे की आपण जेथे जातो तेथे आपल्याला फक्त आणि फक्त स्वामीच दिसत असतात. हा देखील खूप एक चांगला स्वामींचा संकेत आहे. तर सातवा संकेत स्वामींचा असा आहे की स्वामींच्या मूर्तीवर, फोटोवर आपण फूल ठेवतो, हार घालतो. स्वामींना तर जी काही फुलं ठेवलेली आहे, ती काही हार घातलेली आहे, ती फुले अचानक पडणे किंवा तो हार पडणे, त्या हारामधून एखादं फूल तुटून पडणे, अशा प्रकारे संकेत देखील आपल्याला स्वामी महाराज देत असतात. तर हे संकेत खूप चांगले आहेत आणि जे भक्ती करतात ना, त्यांना त्या भक्तांना संकेत हे मिळतच असतात आणि त्यांचा काही वेगळाच आनंद असतो. तर फुले पडणे हा तर खूप म्हणजे खूप चांगला संकेत आहे. आपण स्वामींची भक्ती पूजा करत असतो तेव्हा स्वामी आपल्याला फुले देतात, तर त्या अनुभवाचा आनंद हा काही वेगळाच असतो. हा तर देखील स्वामींचा खूप असा छान संकेत आहे. स्वामींच्या मूर्तीवरचे, फोटोवरचे फुले पडणे खूप चांगलं मानलं जातं. तसेच आठवा संकेत म्हणजे स्वामींचा असा आहे की मनामध्ये आपल्या तोंडात सतत स्वामींचे नाव येणे, नामस्मरण, स्वामींचे चिंतन आपण सतत करतोय, हे देखील एक शुभ लक्षण आहे, शुभ संकेत आहे. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. सतत आपण काही ना काहीतरी काम करतोय, तर आपण स्वामींचे चिंतन करतोय, नामस्मरण करतोय. एखादा आपण कुठेतरी चाललोय, गाडीमध्ये आपण बसलेलो तरी देखील आपण स्वामींचेच नामस्मरण करतोय, स्वामींचे चिंतन करतोय. एक वेळेस आपल्या तोंडून सुटतं, पण परत आणि परत आपण त्याची सुरुवात करतोच आणि थोड्या वेळासाठी थांबतं आणि परत आपण त्याची सुरुवात श्री स्वामी समर्थाचा जप आपण नेहमी करत राहतो. स्वामींचा एक शुभ संकेत आहे हा सुद्धा.
आपल्या तोंडामध्ये सतत नाव येणे, स्वामींचे नामस्मरण मनामध्ये सतत चिंतन असणे हे देखील दर्शवतं की आपल्यासोबत कायम आपल्या पाठीशी आहेत आपले स्वामी आणि तुमच्यासोबत स्वामी आहेत. तर हे देखील एक शुभ संकेत आहे की सतत स्वामींचे चिंतन नामस्मरण नकळतपणे देखील आपल्या तोंडून स्वामींचं नाव निघणं हा एक शुभ संकेत आहे. पुढचा 9वा आपला जो आहे तो असा संकेत आहे की मनात जे प्रश्न आहेत, आपल्या मनात जो विचार चाललेला आहे, आता आपण एखाद्या संकटात आहोत आणि एखाद्या अडचणीत आहोत, तेच विचार आपण स्वामींना सांगत आहोत आणि स्वामींना सांगत आहोत की यातून माझी सुटका करा, काहीतरी मला मार्ग दाखवा. हा माझा प्रश्न आहे, अशी माझी अडचण आहे, आता मी काय करू? स्वामी हे करू की नाही, ते योग्य आहे का? मला काहीतरी मार्ग तुम्ही दाखवा. ज्यावेळी आपण स्वामींना सांगत असतो, प्रार्थना करत असतो, त्यामध्येच अचानक आपल्या मोबाईलमध्ये आपल्या समोर बरोबर तोच व्हिडिओ त्याच प्रश्नांचं आपल्याला नकळतपणे उत्तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा पण स्वामी हे आपल्याला देत असतात. बऱ्याच अशा भक्तांना स्वामीचे असे बरेच अनुभव आलेले आहेत की जे मनात त्यांच्या चाललेलं असतं प्रश्न, त्याचं उत्तर बरोबर मोबाईलमध्ये त्याच व्हिडिओद्वारे त्यांना ते बरोबर देत असतात. तुमचा प्रश्न चाललेला आहे, मनामध्ये प्रश्नासंबंधित स्वामींचा एखादा शॉट तुमच्या समोर येईल, स्वामींना एखादा व्हिडिओ येईल, एखादी स्वामीची पोस्ट समोर येईल, हा देखील स्वामींचा शुभ संकेतच आहे. स्वामींच्या एखाद्या काहीतरी सल्ला असेल, स्वामींच्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वामी तुम्हाला एखादा सल्ला देत असतील, उपदेश करत असतील, तर तुमच्या मनातील प्रश्न आहेत ज्याला ते लागू पडत असतील तर त्याच मार्गावर चाललं पाहिजे. स्वामी महाराज उपदेश देत आहेत, काही तुम्हाला मोबाईलवर पोस्ट किंवा स्वामींचा तोच आदेश आहे असं समजून आपण त्याच मार्गावर ठाम राहिलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण स्वामींनी आपल्याला जे काही संकेत देत असतात, स्वामी सतत आपल्या पाठीशी असतात. कशा ना कशा रूपात, कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी हे सतत आपल्या पाठीशी असतात. आपणच त्यांना जाणून घेऊ शकत नाही, आपणच ते संकेत ओळखू शकत नाही. तर हे संकेत यातील 1-2 जरी तुमच्यासोबत घडत असतील तर समजा स्वामी समर्थ गुरुमाऊली कायम आपल्या सोबतच आहेत आणि स्वामींची ही आपण जी सेवा करतो ती अशीच चालू ठेवावी. तुमच्याही सोबत तुम्हालाही जर असे संकेत मिळत असतील तर समजून जा स्वामी समर्थ गुरुमाऊलींचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत आहेत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.